ओके. ओके. ताई काय सांगाल, आज भाजप आणि आपलं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक या ठिकाणी झाली आहे. काय त्या बैठकीत ठरलं? आपल्या या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीची निवडणूक करावी असं आम्हाला वरिष्ठ नेत्यांची तशा सूचना आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही आपल्या धुळे महानगरपालिकेची निवडणुकीसाठी आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाशी महायुती करण्यासाठी त्यांच्याशी संपर्कात आम्ही 3-4 दिवसापासून आहोत आणि त्यासाठी आमची तिकडेही बोलणी चालू आहे. परंतु आज आणि उद्या 2च दिवस हे फॉर्म भरायचे दिवस शेवटचे असल्यामुळे आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून अद्यापपर्यंत तसा निर्णय ते अजूनही आम्हाला काही दिलेला नाहीये आणि त्यामुळे आम्ही संभ्रमात राहिलेलो आहोत. त्याच्यासोबतच राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत सुद्धा आम्हाला त्यांच्याशी त्या पक्षाशी आमची युती करावी असा आम्हाला वरिष्ठांचे आदेश आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही राष्ट्रवादी पक्षांची सुद्धा आमची चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय अद्यापपर्यंत आम्ही अजूनही काही घेतलेला नाही. थोड्या वेळात आम्ही वरिष्ठांशी बोलून वरिष्ठांच्या माहितीसाठी आम्ही आमच्या ज्या काही या ठिकाणी बोलणी झालेल्या आहेत, जे काही आमचं या ठिकाणी ठरतंय ते आम्ही वरिष्ठांच्या कानावर टाकू आणि त्यांना तशा सूचना माहिती देऊ आणि वरिष्ठांच्या आदेश त्यांच्या सूचना ह्या जशा येतील त्या पद्धतीने आम्हाला इथं या ठिकाणी आम्ही तयारी. भाजपच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढेल का? तसं आमची चर्चा सुरू आहे. अजून अंतिम निर्णय घ्यायचा बाकी आहे. परंतु आम्ही इकडनंही केले तरी ती देखील आम्ही तयारी करून ठेवलेली आहे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सोबत जरी निवडणूक करायचं म्हणजे आपलं युती करायची असले तर युती म्हणजे करणारच आहोत. परंतु अजून आमचा निर्णय झालेला नाही. वरिष्ठांशी आम्ही संपर्क करू आणि वरिष्ठांना ही संपूर्ण माहिती देऊ आणि वरिष्ठांचे जसे आदेश येतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी निवडणुकीसाठी आम्ही पूर्णपणे तयारी करून ठेवली. महायुतीमध्ये आघाडीसाठी आग्रही आहात भाजपकडे? आम्ही सध्या तर भारतीय जनता पक्षाकडे आम्ही 21 ची मागणी केलेली होती. त्याच्यानंतर पुन्हा अजून दुसऱ्या बैठकीत आम्ही 17 पर्यंत आलो. तिसऱ्या बैठकीत आम्ही 10-11 पर्यंत येऊन गेलो. परंतु अद्याप त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत काही ते देत नाही. त्यासाठी आम्ही सध्या आता तर ह्या क्षणाला आम्ही त्यांच्या संपर्कात आता आज काय केलेलं नाही. परंतु त्यांच्याकडनं आम्हाला काही रिप्लाय मिळत नाही. म्हणून आम्ही आणि राष्ट्रवादी आम्ही आता चर्चेसाठी बसलेलो आहोत. बघू आता काय. आता राष्ट्रवादी जागांची मागणी केली. राष्ट्रवादी आपण दोघी मिळून किती नाही, अजून आम्ही चर्चाच करीत आहोत. असं समन्वयाने होईल. तरी मागणी साधारण किती? असं मागणी काहीच नाही. जे आम्ही मैत्रीपूर्व या ठिकाणी सगळ्यांची आम्ही चर्चा करूनच हा विषय ठरेल. काय त्यांच्याकडून आपलं आश्वासन भेटलं? भारतीय जनता पक्षाकडे राष्ट्रवादीने प्रस्ताव ठेवलेला नाही किंवा भाजपने राष्ट्रवादीला प्रस्ताव दिलेला नाही. आज शिवसेना आणि आम्ही एकत्र आत्ताच 10 मिनिटापूर्वी एकत्र आलो. आमचा प्रयत्न सुरू आहे की शिवसेना राष्ट्रवादी जर एकत्र लढली तर आपण उत्तमरित्या धुळे शहरामध्ये आपल्या पार्टीचे नगरसेवक निवडून आणू शकतो, सत्ता आणू शकतो. परंतु अजूनपर्यंत आमचा चर्चा सुरू आहे. कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. आमची चर्चा पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवू. वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील. त्याच्यानंतर युती होते की नाही होते हे आमचे वरिष्ठ ठरवतील. शिवसेनेकडे जागेचा आग्रह धरण्याचं कारण नाही किंवा शिवसेना आमच्याकडे धरण्याचं कारण नाही. आमची चर्चा सुरू झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.